आजचा दिवस खूप चॅलेंजिंग असणार आहे माझ्यासाठी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे महाशिवरात्र आणि माझी पहिली महाशिवरात्र अशी आहे जेव्हा मी घरापासून दूर आहे. तर आता मी खाली जातो. आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा झालेली. म्हणजे मी सकाळी रोज हनुमान चालीसा म्हणतो आणि हनुमान चालीसा पठण झालेलं आहे माझं. आता मी खाली जातो. खाली जाऊन बघतो काय आहे नाश्त्यासाठी. जर उपवासाचा असेल तर नाश्ता करतो, अदरवाईज नाही करत. नाही तर बाहेर जाऊन बघतो, बाहेर काही भेटतं का मला उपवासासाठी. आजचा दिवस खूप चॅलेंजिंग असणार आहे माझ्यासाठी, कारण माझ्यासाठी उपवासासाठी काय भेटतं, काय नाही भेटतं हे बघणं खूप अवघड आहे. तर आत्ताच रूम क्लिनिंगवाला दादा आला होता. त्यांनी रूम क्लीन केलेली आहे, झाडून घेतली, पुसून घेतली आणि ते पूर्ण नेपाळची. तर आलो मी खाली आणि आज नाश्त्याला होता साबुदाण्याची खिचडी. एकदम भारी काम झालं. मला साबुदाण्याची खिचडी गरमच आवडते, ही गार होती पण घेतली. आता नाहविलाज आहे त्याच्यामुळे घेतली. 2 चमचे घेतली. भारी दिसत होती खिचडी. बटाटा होता, शेंगदाणेही टाकलेले होते त्याच्यामध्ये. आणि मग घेतली मी आणि गेलो टेबलवर जेवायला, म्हणजे फराळ करायला. मग खाल्ले. चांगली होती खिचडी, एकदम थंड खाल्ली पहिल्यांदा. मला गरमच आवडते. पीजीच्या बाहेर पडायला असा रस्ता आहे. तर झालेला आहे माझा नाश्ता. आता मी चहा घ्यायला चाललो बाहेर. सलून, जिम. आता ही समोर जी दिसते ती तुम्हाला जिम आहे. संडे असल्यामुळे जिमला सुट्टी दिसतीये. इथं एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. हमखास इथं पण पीजी होईल किंवा इथं काहीतरी शॉप होईल. ही समोर जी दिसतीये ही आहे पर्सिस्टंट कंपनी. या रोडला ज्यूस, नाश्ता आणि जेवणासाठी भरपूर ऑप्शन अवेलेबल होते. आता ही जी समोर जी दिसती ती नवनाथ रसवंतीगृह, जे खूप फेमस आहे पुण्यामध्ये. अजून तरी मला चहाचं दुकान भेटलेलं नाही आहे. चाललो आता मी पुढं, बघतो अजून. या दुकानामध्ये शेगावच्या कचोऱ्या मिळतात. फायनली दिसलं मला चहाचं दुकान, आशीर्वाद अमृत. आता इथं जाऊन चहा घेतो मी. इथे गेल्या गेल्या एकदम भारी चहा उकळत होता. एकदम घरचीच आठवण आली. आणि या दुकानात इतकं सर्व मिळतं. या टपरीमध्ये मस्तपैकी रांझना पिक्चरचे गाणे चालू होते. आणि हे भारी कलेक्शन ऐकता ऐकता मी चहा घेतला आणि पुढचा विचार करत होतो की आता नेक्स्ट काय करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज आहे महाशिवरात्र. तर माझ्याकडे भरपूर वेळ आहे आज, म्हणजे कामही आहे थोडं मला. तर मी काय करतो, आता जवळचं एखादं महादेव मंदिर बघतो आणि तिथं जाऊन दर्शन घेऊन येतो. तर आता माझा फोनमध्ये बघतो मी. तर सगळ्यात पहिलं मी माझं लोकेशन ऑन करून घेतो, कारण लोकेशननुसारच जवळ बघतो. गुगल मॅपला जातो. गुगल मॅपला गेलो, त्याच्यानंतर जवळचं महादेव मंदिर, महादेव टेम्पल नियर मी. तर मला हे दिसत आहे. तर हे मंदिर मला जवळ वाटतंय. हे थोडं लांब आहे, कारण याचा रस्ता असा लॉंग आहे थोडा, म्हणून लांब आहे. हे जवळ वाटतंय. आता मी हे जे मंदिर आहे मातोबा मंदिर, आता इथं जातो. पायी जातो. जवळपास 550 मीटर, म्हणजे अर्धाच किलोमीटर आहे फक्त. तर चला जाऊन येतो मंदिरात. आता या गुगल मॅपवर लोकेशन लावलं. आता मी त्याच्यानुसारच चाललेलो आहे त्या मंदिरामध्ये. बघू. रस्ता क्रॉस करून घेतला आता मी. मंदिर आहे, भरपूर गर्दी या मंदिरात शिवरात्रीमुळं. मला वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल. तर एंट्रान्सलाच इतक्या चपला दिसत होत्या की भरपूर गर्दी असेल याचा अंदाज या चपलावरूनच येत होता. तर मी इथे चप्पल सोडली आणि पुढे रांगेत लागलो.
जवळपास 300 ते 400 मीटर इतकी लांब रांग होती आणि जाताना हे लोक केळी घेऊन चालले होते. कदाचित वरती जाऊन प्रसाद वाटत असतील याचा म्हणून. 10:15च्या सुमारास मी रांगेत लागलो होतो. आता भरपूर वेळ झाला होता तरी रांग पुढे पुढे चालत होती, तसं मीही पुढे पुढे चालत होतो. आता मंदिराच्या जवळपास आलो होतो मी. दरवाजा व्यवस्थित दिसत होता मला आणि आता एकदम दरवाजा समोर आहे आणि हा घंटा बघा किती मोठा आहे आणि मागे रांगही तितकीच लांब लांब होत चालली होती. हे जे मंदिर आहे थोडं टेकडीवर आहे आणि म्हणून मी विचार केला की पुण्याचा टॉफी उगवू. बघा असा सीन दिसतो पुण्यामधून. सगळीकडे नुसतं प्रदूषण आणि प्रदूषण, फक्त प्रदूषण. असो, तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स. एंट्रन्समधून मंदिर एकदम भारी दिसत होतं. फुलांनी सजवलेलं होतं आज शिवरात्रीमुळे आणि भरपूर गर्दीही होती, जी मी तुम्हाला दाखवली. तर मी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये ही रांग होती मंदिराच्या. तर मी तसं पुढे पुढे चाललो, तशी तशी रांगही मागे मागे वाढतच होती आणि मंदिर एकदम भारी होतं. पूर्ण दगडाचं बांधकाम होतं. तर हे मंदिर हिंजवडी ग्रामपंचायतमधलं आहे. फायनली माझं दर्शन झालं. प्रसादही भेटला मला. कवठाचा आणि गुळाचा मिक्स असं प्रसाद भेटला होता, जो खूप भारी होता चवीला. उन्हात उभा राहून थोडी तहान लागली होती म्हणून पाणी पिलो. मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती. मंदिराच्या आवारामध्ये मी फिरलो आणि निघालो. दर्शन झाल्यानंतर एकदम प्रसन्न वाटत होतं. झालेलं आहे माझं दर्शन. आता मी चाललो खाली जाताना मी दर्शनाची रांग बघितली, जी लांबच लांब होत चालली होती. उन्हामुळे लोक दमले होते आणि अक्षरशः ते खाली बसलेले होते. मीही दमलो होतो. मी थोडं बसलो. झालेलं आहे माझं दर्शन. मंदिरात जवळपास 1.5 तास लागला मला दर्शनाला. आता मी चाललो पीजीकडे. खूप थकल्यावनी झालं. आता मी उसाचा रस घेतो, कारण तोच चालतो उपवासाला आणि आजचा मान पण असतो उसाच्या रसाचा शिवरात्रीला. तर चला उसाचा रस पिऊ आता. तर उसाचा रस प्यायला मी थांबलो नवनाथ रसवंतीगृहामध्ये, जे पुण्यामध्ये खूप फेमस आहे. मी मागेच सांगितलं होतं तुम्हाला. आणि रस पिऊन मग मी निघालो परत पीजीकडे. झाला उसाचा रस पिऊन. आता मी चाललो रूमकडं. रूमवर जाऊन व्हिडिओ एडिट करायचा मला. तर चला रूमकडं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.